नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप वराडे स्वागत करतो तुमचं आपल्या महासरल या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, आता सध्या जर आपण बघितलं तर केंद्र सरकारच्या 12,256 पेक्षा जास्त जागा वॅकन्सीज ज्या आहेत, रिक्रुटमेंट जी आहे ती आलेली आहे आणि या रिक्रुटमेंट बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी. जसं की या एक्झामसाठी कोण कोण पात्र असणार, यामध्ये एक्झाम कशा पद्धतीची होणार, त्यानंतर दिवस किंवा तारखा ज्या म्हणतो आपण त्या कोणत्या महत्त्वाच्या आहेत आणि यासोबतच परीक्षेचा सिलेबस जो आहे तो नेमका कसा आहे आणि कोणते एक्झाम कंडक्टिंग बॉडीची आहे ती कोणती असणार आहे. या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण इत्थंभूत माहिती जी आहे ती आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार. या पद्धतीने जर मी म्हटलं समजा या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती मिळेल, पूर्ण माहिती जी आहे ती व्यवस्थितपणे समजून घ्या. साधारण जर बघितलं आपण तर मित्रांनो ह्यामध्ये नेमकं काय काय असणार आहे. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या या वॅकन्सीज आहे. यामध्ये मित्रांनो SSC CGL कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल 2026 मधली ही रिक्रुटमेंट आहे. यामध्ये साधारण जर आपण बघितलं SSC CGL SSC मधला CGL जो कॅडर असतो यामध्ये जर बघितलं आपण वेगवेगळ्या पोस्ट येतात आणि ह्या पोस्ट ज्या आहेत मित्रांनो या सगळ्यांना मिनी IAS असं म्हटलं जातं. या पद्धतीचा दर्जा जो आहे तो यांना कन्सिडर केला जातो. एक पूर्ण जर मी म्हटलं समजा नेमकं काय काय असतं तर पॉवर, प्रतिष्ठा आणि एक सुरक्षित भविष्य, सेफ फ्युचर ज्याला म्हणतो आपण ते या माध्यमातून मिळतं. या वर्षी साधारण जर आपण बघितलं 12,256 प्लस एवढे पद जे आहेत ते या ठिकाणी आहेत. हे सरकारचं जे आहे तर उद्दिष्ट आहे. यामध्ये नेमकं काय काय असणार आहे. महाराष्ट्रातील पदवीधरांसाठी केंद्र शासनात रुजू होण्यासाठीची अत्यंत महत्वाची आणि मोठी संधी आहे. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपण अभ्यास करतोय, बऱ्याचशा एक्झामची तयारी करतोय आणि एक्झामची तयारी करत असताना आपल्या लक्षात येतं जागा या बोटावर मोजण्या इतक्या येतात. म्हणजे दोन आकडी ज्या जागा आहेत, दोन अंक म्हणजे दोन ज्याला आपण म्हणतो 70, 75 किंवा 100, 150. पण हे जर मी बघितलं साधारण 5 आकडीमध्ये आपल्याला दिसतं 12,256 एवढ्या जागा आहेत, ऑल इंडियासाठीच्या आहेत. आणि मग महाराष्ट्रासाठी ही एक विशेष संधी बनते जेव्हा दुसऱ्या अजून कोणत्या रिक्रुटमेंट एक्झाम सध्या आपल्या हातात नाही आहे. अशा केसमध्ये या एक्झामला फोकस करायला काही हरकत नाही. मग याच्यात नेमकं काय काय असणार आहे याचा थोडासा मागचा आलेख जर आपण बघितला भरतीचा तर कसा आहे बघा. 8,000 ते 17,000 मागच्या वर्षांमधले काही. 22 मध्ये 37,000च्या जागा होत्या आणि 2026 मध्ये आपल्याला 12,256. हळूहळू आपल्याला वॅकन्सीज थोड्याफार कमी जास्त प्रमाणात कमी झालेल्या बघायला भेटतात. पण याहीपेक्षा जास्त चांगली संधी ही आहे की यामध्ये अजून पण 5 डिजिट मध्ये सगळे आकडे जे आहेत ते आहेत. म्हणजे वॅकन्सी ज्या आहेत त्या 5 डिजिट मध्ये आहे. मग SSC CGLच का याला मिनी IAS चा दर्जा का दिला जातो याचं कारण ताकद आणि प्रतिष्ठा, पॉवर आणि प्रतिष्ठा, पोझिशन ज्याला म्हणतो. काही लोक असतात बघा ज्यांना वर्दीचं असं एक स्वप्न असतं की वर्दी मिळाली पाहिजे आणि वर्दीमध्ये असलेली जी ताकद आहे तो एखादा पर्सन ज्याला त्याची गरज आहे अशा व्यक्तींना ज्या वेळेस खूप जास्त गरज पडली होती त्यावेळेस ज्यांना जाणवतं ती ताकद, ती शक्ती, ती पॉवर जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मग अशा लोकांसाठीची एक पॉवर, पोझिशन, प्रतिष्ठा ज्याला म्हणतो आपण ती. तर ह्या गोष्टी इकडे मिळतात. जसं की CBI आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, ED असेल सध्या जी चर्चेत आहे खूप सारी अशी ED, प्राप्तिकर विभाग म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे असेल, यासोबतच निवडणूक आयोग यासारख्या मुख्य मंत्रालयांमध्ये आपल्याला नियुक्ती केली जाते. सोबत सोबत जॉब सिक्युरिटी आहे, सरकारी जॉब आहे, वेगळा रुतबा असतो, सोबत सोबत आयुष्यभराची आर्थिक स्थैर्य असते. पैसा असेल तर सर्व काही आणि म्हणून पैसा सुद्धा या ठिकाणी सुरक्षित म्हणजे चांगल्या पद्धतीचा पैसा मिळतो. सरकारी नोकरी आहे, तुम्हाला कोणी हाकलून देत नाही. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरवर्षी वॅकन्सीज आहेत. 18,000 24 मधल्या, 25 मधल्या 15,000 आणि 26 मधल्या 12,256 या पद्धतीच्या वॅकन्सीज आहे. म्हणजे या कन्सिस्टंट येणार आहे. ह्या वर्षी जरी नाही झालं तरी पुढच्या वर्षी अभ्यास कामात येईल अशा पद्धतीची एक्झाम आहे. सोबत पगार आणि भत्ते. तर मग पगार भेटतो तर किती भेटतो अत्यंत महत्वाचा प्रश्न. पगार किती भेटतो जर आपण बघितलं लेव्हल वाईज आहे. टोटल मी म्हटलं समजा लेव्हल 4 पासून 38,000 पहिलं पर मंथ अशी सॅलरी असते. लेव्हल 5 मध्ये साधारण 45,000, लेव्हल 6 मध्ये 53,000 आणि इन्स्पेक्टर लेव्हलला म्हणजेच 65,000 प्लस. लेव्हल 8 म्हणजे डबल AO ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर तर त्याला साधारण 70,000 रुपये एवढी सॅलरी मिळते. मित्रांनो, सॅलरी एकदम चांगली आहे, एकदम मस्त सॅलरी आहे. त्यानंतर मी म्हणलं HRA ही फक्त बेस सॅलरी झाली. शहराच्या महागाईनुसार हाऊस रेंट अलाउन्स मिळतं. म्हणजे तुम्ही मेट्रो सिटीज मध्ये असाल तर तुम्ही यातलं कोणत्या पण कॅडरमध्ये असलं तरी पण तुम्हाला 9%, 18% आणि 27% अशा पद्धतीचा HRA मिळतो. हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे राहण्यासाठीचा खर्च.
टीए मिळतो, म्हणजेच काय डिअरनेस अलाउन्स हा तुम्हाला मिळतो, महागाई भत्ता साधारण मूळ वेतनाच्या 58%. आरोग्य आणि प्रवास ह्या सीजीएस याच्या हेल्थ स्कीम जी आहे किंवा एलटीसी या सगळ्या हेल्थवाल्या हेल्थ चेकअप वगैरे जे म्हणतो आपण, त्या सगळ्या सुविधा मिळतात. सोबत सोबत विदेशात पोस्टिंग, ज्या मुलांसाठी टॉप आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मोफत शिक्षण आणि उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळतात जर तुम्ही याच्यामध्ये जॉईन करता येतं. पण टाइमलाईन काय आहे, ह्या वर्षीची कशा पद्धतीच्या डेट्स असतील, अत्यंत महत्वाच्या तारखा. 21 मे ते 22 जून पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर फी भरण्यासाठी अंतिम तारीख 23 जून. 29 जून पासून तर 1 जुलै पर्यंत अर्जातील दुरुस्त करता येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला ₹200 चार्ज लागेल पहिल्या वेळेस असेल तर. दुसऱ्यांदा तुम्ही दुरुस्ती करता येतं त्यासाठी ₹500 चार्ज लागेल. त्यानंतर मी म्हटलं ऑगस्ट सप्टेंबर मध्ये टियर 1 ची म्हणजे प्री एक्झाम असणार आहे आणि डिसेंबरमध्ये साधारण या तारखा अंदाजित आहे ज्या नोटिफिकेशन मध्ये दिल्या त्यानुसार. टियर 2 म्हणजेच मेन्स एक्झाम साधारण डिसेंबरमध्ये होण्याचे चान्सेस दिसतात. टियर 2 साधारण 2 ते 3 महिन्यांनी होईल आणि त्याच्यानंतर लगेच अंतिम निकाल लागेल. आता पुढे शैक्षणिक पात्रता. पूर्वी जर बघितलं आपण तर या एक्झाम झाल्यानंतर यांचे रिझल्ट यायला भरपूर वेळ लागायचे आणि म्हणून थोडंसं इकडे जाणारा क्राऊड जरा कमी होता. आता जर मी म्हटलं समजा इकडे जाणारा जो क्राऊड आहे तो वाढू शकतो. याचं कारण आहे मित्रांनो, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय, बाकीच्या रिक्रुटमेंटपेक्षा इथं रिक्रुटमेंट वॅकन्सीज खूप जास्तीच्या आहे. सोबत सोबत सिलेबस जो आहे बाकीच्या ज्या एक्झाम्स असतात त्याच पद्धतीच्या आधारित सिलेबस आहे. जसं की मी म्हटलं समजा बँकिंगची एखादी तयारी करतोय, मग बँकिंगचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस इकडे. सोबत सोबत मी म्हटलं एमपीएससी ची तयारी करतोय आणि टीसीएस पॅटर्नची तयारी करतोय, याची एक्झाम कंडक्टिंग बॉडी सुद्धा टीसीएस आहे. आणि म्हणून मित्रांनो हा एक फायदा आहे की इकडे सुद्धा आपल्याला काय करता येऊ शकतं, तोच अभ्यासक्रम इकडे पण वापरता येऊ शकतो. त्यामुळे इकडे चान्सेस जास्त आहे. कट ऑफ तारीख साधारण 1 ऑगस्ट या तारखेपूर्वी निकाल लागणे अनिवार्य आहे, त्याच्या अगोदर लागलंच पाहिजे. सामान्य पदे कोणत्याही कशासाठी म्हणजे कोण इलिजिबल आहे, ग्रॅज्युएट असेल कोणत्याही शाखेतील, आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा कोणतीही शाखा असेल, ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तो अप्लाय करू शकतो. यामध्ये विशेष पद आहेत, काही सामान्य पदांसाठी जनरल ग्रॅज्युएट चालतो, पण काही पद आहेत जसं की जेएसओ पदवी आणि 12वी मध्ये गणितामध्ये स्टॅटिस्टिकल ऑफिसर. मग जर मी म्हणलं समजा सांख्यिकीमध्ये त्याची पदवी असली पाहिजे, म्हणजे 12वीला त्याला गणितात 60% किंवा पदवीमध्ये स्टॅटिस्टिक हा विषय असला पाहिजे. 12वीला गणित पाहिजे, जर असेल तर चालेल, त्याच्यात 60% मिळालेले पाहिजे. ते नसतील तर मग ग्रॅज्युएशनला तुम्हाला स्टॅटिस्टिक्स हा विषय असायला पाहिजे होता. त्यात मार्क किती असेल डझंट मॅटर. ठीक आहे. डबल एओ किंवा एएसीओ पदवी अनिवार्य, सीए सीएमए सीएस आणि एमकॉम सीए, मग ज्याला म्हणतो आपण चार्टर्ड अकाउंटंट, याच्याशी रिलेटेड प्राधान्य जर तुम्हाला या पदवी सोबत अजून ह्या गोष्टी असतील तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल. स्टॅटिस्टिकल इन्व्हिजिलेटर म्हणजे यामध्ये सांख्यिकी असेल, गणित असेल, आयटी किंवा अर्थशास्त्र यांच्यामध्ये पदवी असणं जे ते आवश्यक असेल. या पद्धतीचे हे पद आहेत. सोबतच वयोमर्यादा काय असते सर, ह्यामध्ये कोणते कोणते लोक अप्लाय करू शकतात. 1 ऑगस्ट 2026च्या अगोदर वय तुमचं कन्सिडर केलं जाईल. 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता टॅक्स असिस्टंट साठी, युडीसी साठी आणि पोस्टल असिस्टंट साठी. डबल एओ, आयटी इन्स्पेक्टर आणि जीएसटी इन्स्पेक्टर यांच्यासाठी 18 ते 30 वर्षांपर्यंत तुम्हाला अप्लाय करता येईल. ओबीसी साठी +3 वर्ष, म्हणजे इथं 18 पासून पुढे 27 येतं तुम्हाला 30 वर्षापर्यंत अप्लाय करता येईल आणि तिकडे 30 येतं तिकडे 33 पर्यंत. एससी एसटी असेल तर +5 इयर्स, पीडब्ल्यूबीडी असेल तर 15 वर्ष आणि एक सर्व्हिसमन असेल तर अशा केसमध्ये त्यांची सगळीच्या सगळी सर्व्हिस संपल्यानंतर 3 वर्ष प्लस, म्हणजे काय त्यांची जी सर्व्हिस असेल ती सोडून अजून +3 वर्ष त्यांना सवलत मिळते. ते तर पूर्ण एज त्यांच्या एज मधून मायनस होतं, जेवढी सर्व्हिस असेल त्यांनी. वन टाइम रजिस्ट्रेशन, आता ही नवीन पद्धती आली बघा. पूर्वी काय व्हायचं, एसएससी मध्ये भरपूर चेंजेस झालेत. एसएससी मध्ये पूर्वी बऱ्याचशा गोष्टी मांडल्या जायच्या, म्हटलं जायच्या, आता त्यात बदल करण्यात आले. ती पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी जी आहे ती आणलेली आहे आणि या पारदर्शकतेमध्ये एकदम स्ट्रिक्ट नियम, कडक नियम करून टाकलेले आहे, ज्यामध्ये वन टाइम रजिस्ट्रेशन असणार आहे. त्यामध्ये वेबसाईटवर एकदाच प्रोफाईल तुम्हाला क्रिएट करायचं असेल, त्यामध्ये आधार ऑथेंटिकेशन होणार. बनावट परीक्षार्थी जे असतील त्यांना आधार कार्ड नुसार त्यांना काय केलं जाईल, त्याला पकडलं जाईल. जर आधार कार्ड त्यांनी जर म्हणजे ऑथराईज केलं, व्हॅलिडेट नाही झालं तर त्याचा फॉर्म ऍक्सेप्ट होणार नाही. सोबत लाईव्ह वेबकॅम वरून तुम्हाला लाईव्ह फोटो जो आहे तो कॅप्चर करावा लागेल. ह्या पद्धतीने प्रोसेस असेल आणि ह्या पद्धतीमुळे खूप जास्त सोयीस्कर आणि सोबत ट्रान्सपरन्सी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. ठीक आहे.
पारदर्शकता बघायला भेटेल. याच्यासाठी फीस किती असणार? जनरल एससी, जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्यासाठी ₹100 पुरुष मेल लोकांना, फिमेल लोकांना आणि एससी एसटी पीडब्ल्यूडी यांना सगळ्यांना मोफतपणे अप्लाय करता येतं. कोणतीही फी नाहीये. आता विचार करा, जे लोक ज्यांना असं वाटतंय महिला मुली वगैरे सगळ्यांनी फॉर्म तर बिंदास भरून टाका. कारण काय, फीस काहीच लागणार नाहीये, फ्री आहे. मग बिंदास फॉर्म भरायला हरकत नाही. तुम्ही स्वतःला पण चेक करू शकता ना. ठीक आहे. इंटरव्ह्यू नाही, नो इंटरव्ह्यू. परीक्षेचे स्वरूप एक दृष्टिक्षेप. टियर 1 एक्झाम आहे, टियर 2 आहे. त्यानंतर कौशल्य चाचणी आणि डीव्ही आणि मेडिकल याच पद्धतीचे आहे. पूर्वी याच्यामध्ये इंटरव्ह्यू असायचे, ते इंटरव्ह्यू मायनस करण्यात आले. आता येऊ आपण महत्वाच्या पार्ट वरती. म्हणजे काय, तर आपल्याकडे ह्या ज्या टियर 1 चा जो पार्ट आहे, तो पार्ट अत्यंत महत्वाचा बनतो. विषय आणि गुणांची विभागणी. याच्यामध्ये विषय असतील तुमचे, ते विषय, त्याच्यासोबत मार्किंग स्कीम कशी आहे, कशा कशा पद्धतीचे मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात, तर या सगळ्या गोष्टी समजून घ्या. इंग्लिश लँग्वेज, इंग्लिशसाठी 25 प्रश्न असतील, 50 गुण असतील. एकदम सोपा अभ्यासक्रम असतो इंग्लिशच्या बाबतीतला, खूप सोप्या पद्धतीचा आहे. यामध्ये याची तयारी कशी करावी यासाठी बघा मित्रांनो, इंग्लिशसाठी 25 प्रश्न आणि 50 मार्क आहे. तर साधारण याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक जो आहे तो ग्रामरचे बेसिक टॉपिक, व्होकॅब्युलरी आणि सोबत सोबत आलंच तर कधीतरी एखादा छोटा आरसी, 2 किंवा 3 मार्कांसाठीचा आरसी विचारला जातो. मॅक्झिमम व्हॉइस, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, डिग्री अशा ग्रामरच्या बेसवरती जास्तीत जास्त विचारला जातं. इंग्लिशच्या बाबतीत मी असं म्हणेल की याच्यासाठी आपली जी बॅच असेल, आपली एक रेकॉर्डेड बॅच आहे. स्पेशल एसएससी सीजीएल साठीची एक स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. आपल्या ॲपवरती तुम्हाला भेटेल. त्यासाठी इंग्लिश बिटारा ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये तुम्हाला स्पेशल एसएससी सीजीएल साठीची एक वेगळी बॅच भेटेल, जी की फक्त इंग्लिश साठीची असेल. 25 क्वेश्चन आणि 50 गुण जे आहेत ज्याला, ती बॅच तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल. बरं सर, आम्हाला बॅच नाही लावायची आहे, मग आम्ही काय करावं, कशा पद्धतीने तयारी करावी? टेन्शन घेऊ नका. ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये क्विजेस टाकलेले आहेत, फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. 50+ क्विजेस आहे, ह्या फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. क्विज द्या. क्विजच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा स्कोअर काय बनू शकतो ते तुम्हाला कळेल. सोबत सोबत मित्रांनो, जर तुम्ही म्हटलं समजा जसं की एखादी तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, त्या एक्झाममध्ये इंग्लिश हा सिलेबस आहे आणि मग त्यामध्ये काय करायला पाहिजे, सुरुवात कशी करायची, त्याचे व्हिडिओज तुम्हाला ॲपमध्ये सुद्धा बघायला भेटतील आणि आपल्या चॅनलवरती पण आहेतच. ठीक आहे. तर या पद्धतीने आहे. सोबत टॉपिक वाईज वेगळे ई बुक्स तयार करण्यात आलेले आहेत, ते पण लवकरच त्याच्यामध्ये लॉन्च करण्यात येतील. त्या बुकमध्ये जे आतापर्यंत एसएससीने घेतलेले सगळे जेवढे प्रश्न आहेत, ते सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला एकत्रित भेटून जातील. पेड फॉर्मॅटमध्ये असतील ते. जनरल नॉलेज, जीके साठी पण सेम तसंच 25 प्रश्न, 50 गुण. जनरल इंटेलिजन्स ज्याला रिझनिंग म्हणतो, सेम तसंच. आणि जनरल ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स 25 प्रश्न. असे 25 25 25 प्रश्न म्हणजे टोटल ओव्हरऑल 100 प्रश्न बनतात. 200 मार्कांसाठी विचारला जातो. यात आता नवीन महत्वाची माहिती म्हणजे प्रत्येक विभागासाठी साधारण आपल्याला 15 मिनिटं जे आहेत ते काय करण्यात आले, सेपरेट वेळ जो आहे तो आपल्याला देण्यात आलेला आहे. असा साधारण 60 प्रश्नांचा हा बनेल. नंतर येतो मेन्स टियर 2. यामध्ये 390 गुण सर्वांसाठी अनिवार्य पेपर. काय असतं याच्यात? गणित 30 प्रश्न, बुद्धिमत्ता 30 प्रश्न, एकूण 60 प्रश्न 180 मार्कांसाठी. म्हणजे एक प्रश्न साधारण 3 मार्कांसाठी बनतो. इकडे सेक्शन 2 असतं, याच्यात 1 तासाचा वेळ, इकडे 1 तासाचा वेळ. इकडे 45 प्रश्न असतात आणि सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न असतात. सामान्य ज्ञानमध्ये जनरल सायन्स वगैरे जे येतात ते सगळ्यात त्याच पद्धतीच्या गोष्टी असतात. साधारण 45 प्रश्न, 70 प्रश्न असतील, 3 मार्काला एक. 210 गुणांचा हा प्रश्न पेपर असेल. म्हणजे टोटल जर मी म्हटलं समजा 210 आणि 180 असं टोटल 390 मार्कांचा एक कंपल्सरी पेपर असेल. निगेटिव्ह मार्किंग -1 गुण होणार आणि इकडे टार्गेट कमीत कमी 330+ गुण. आपल्याला कमीत कमी एखादी पोस्ट मिळवण्यासाठी मिनिमम 330+ लागतात 390 पैकी. ठीक आहे. साधारण 3 सेक्शन 3 मध्ये 15 मिनिटांचा सेक्शन 3 असतो, ज्याच्यामध्ये कम्प्युटर नॉलेज जे आहे ते असतं, त्याचे 20 प्रश्न असतात. हे क्वालिफाईंग इन नेचर आहे. क्वालिफाईंग आहे. कम्प्युटरचे आपल्याला 20 प्रश्न विचारले जातात. तरी क्वालिफाईंग असले तरी पण मित्रांनो हे खूप महत्वाचे आहेत. याला इग्नोर करता कामा नये. बरेच जण इकडे स्कोअर करतात, पण क्वालिफाईंग जे आहे कम्प्युटरवाला त्यामध्ये पास होत नाही, क्वालिफाय होत नाही आणि म्हणून केलेली मेहनत सगळी वाया जाते. म्हणून डे 1 पासून, डे 1 पासून सगळ्या सब्जेक्टच्या सोबत सोबत कम्प्युटरला सुद्धा तेवढाच थोडासा वेळ देत चला. ठीक आहे. त्यानंतर जर मी म्हणलं समजा सोयीनुसार पर्याय काय काय करावं, सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये जर मी म्हटलं समजा तर विषयावाईज तुमचा जो जो सब्जेक्ट असेल
त्या त्या सब्जेक्टनुसार रिसोर्सेस निवडा. मॅथ्ससाठी मी जर म्हटलं समजा पर्टिक्युलर YouTubeवरती काही चॅनल्स आहेत की जिकडे फ्रीमध्ये तुम्हाला भरपूर काही माहिती भेटेल. सोबतच रिझनिंग आहे. यासाठी सुद्धा ऑनलाईनमध्ये पण काही मटेरियल भेटेल. यानंतर मी म्हटलं इंग्लिश लँग्वेज आहे. इंग्लिशसाठी पण ऑनलाईन मटेरियल बरंचसं अवेलेबल आहे. सोबत आपला इंग्लिश पिटारा जो आहे, हे ॲप जे आहे, सोबत इंग्लिश पिटारा हे टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि YouTube चॅनल सुद्धा आहे. याच्यावरती तुम्हाला इंग्लिशची डिटेल आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल होतील. सो हे एक अत्यंत महत्त्वाचं. यानंतर मी म्हटलं समजा जीके साठी काय करावं, ल्युसेंटचं जे बुक आहे, LUCENT ल्युसेंटचं एक बुक आहे. त्यामध्ये स्टॅटिस्टिकल वगैरे पार्ट जो आहे तो तुम्ही बऱ्यापैकी कव्हर करू शकता. तो ओव्हरऑल जर मी म्हटलं तर या पद्धतीची 4 विषयांची तयारी एकदम चांगल्या पद्धतीने करा. द सक्सेस इज युअर्स. ठीक है, चलो अब चलते आगे. करिअर प्रगती, करिअरचा ग्राफ बघूया. करिअर कशी जॉईन करता येऊ शकते आणि कसं आपण पुढे जातो. सगळ्यात पहिल्यांदा इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून तुम्ही जॉईन केलं. त्यानंतर पहिले इन्स्पेक्टर म्हणून जॉईन केलं. नंतर तुम्ही जाता इन्कम टॅक्स ऑफिसर बनता 5 ते 6 वर्षामध्ये. असिस्टंट कमिशनर बनता 10 ते 12 वर्षात. पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये डेप्युटी कमिशनर, जॉईंट कमिशनर आणि ऍडिशनल कमिशनर हे पीक असतं. तर साधारण जर मी म्हटलं समजा मिनी IAS का म्हटलं जातं, तर IAS सारख्या ज्या काही पद्धती आहेत तिथपर्यंत तुम्ही या पद्धतीने पोहोचता म्हणून. ठीक आहे, चलो मग हा एक सुवर्ण काळ आहे. एकदम भारी पद्धतीची आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीची तयारी करण्यासाठीची एक संधी आहे. मित्रांनो, मागे पुढे बघू नका, बिनधास्त अभ्यासाला लागा आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला अडॅप्ट करून घ्या. बाकी डिटेल माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, ज्या लिंक मधनं तुम्ही ऍप पण डाउनलोड करू शकता आणि टेलिग्रामला पण जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला डिटेल माहिती याच्याबद्दल भेटून जाईल. सोबत ही PDF सुद्धा भेटेल. 12,256 जागा आहेत, त्यामध्ये यश मिळणार. ऑगस्टमध्ये परीक्षा असणार, त्यामुळे 3 ते 4 महिने शिल्लक आहे. स्मार्ट स्टडी टियर 1 ला क्वालिफाईंग स्वरूपाचा असल्यामुळं टियर 2 ची पायाभरणी म्हणजे बेस फाउंडेशन आतापासून आपण करू शकतो. तो इथून पुढच्या परीक्षेसाठी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि एक्झामसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला अजून मॅक्सिमम लोकांपर्यंत पाठवा. थँक्यू व्हेरी मच.